सेलिखोता चालू झालेत ऑफकोर्स सगळे. आपण मध्ये आहोत अजून. अजून 2 आठवडे आहेत काइंड ऑफ रोश हशनाला. आणि नंतर ऑफकोर्स नंतर अजून 1 आठवडा आहे असा यमी चिव्वाचा. तेव्हा पण सेलिखोत असतील. पण हे सेलिखोचे दिवस फार इम्पॉर्टंट आहेत. एलूलचे दिवस फार इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येक क्षणचा उपयोग केला पाहिजे, ट्राय केला पाहिजे. नाही रागवायला नाही, राग नाही आला पाहिजे. ह्या दिवसामध्ये सांभाळलं पाहिजे खूप. आणि ऑफकोर्स समज जर जे इम्पॉर्टंट टाईम असेल त्यावेळेस त्याच वेळेला अशी गोष्टी होतात का माणसाला राग येऊ शकते. कारण येचरारा ट्राय करतो का आपल्याला राग येऊन आपल्याला थोडासा इकडे तिकडे डिफिकल्टी देतात, टेस्ट देतात. आणि समज जर माणूस त्याच्यामध्ये पास झाला तर ऑफकोर्स त्याला मोठा मतानं मिळतं. अ, तर एक बघूया. लेट्स सी कोणती स्टोरी. जस्ट वन मोमेंट. ओके. एक नॉर्मल आपल्याला माहित आहे का दरवेळेला एक नॉर्मल अप्रोच असते तोरा आणि मित्सवतच्या बाबतीत. का तोरा आणि मित्सवत छान आहेत, यफ्फे आहेत, पाळायला पाहिजे सर्वांनी. ऑफकोर्स पाळलं पाहिजे. सगळ्यांना माहिती आहे पाळायचं. खूप गोष्टी आपल्याला माहिती आहेत का अ, किती पाळलं पाहिजे, किती शब्दात इम्पॉर्टंट आहे, किती गोष्टी इम्पॉर्टंट आहे, सर्व आपल्याला डोक्यात. आपल्याला सगळ्यांच्या डोक्यात सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे किती इम्पॉर्टंट आहे, काय नाही केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. अम, पण असे म्हणजे जेव्हा माणूस करायला येतं ती गोष्ट तेव्हा त्याला डिफिकल्टी येतात. डोक्यामध्ये सर्व आहे. म्हणजे असं काय कॉम्प्युटरमध्ये सर्व आहे. सर्व ओचारा खोखमा असं तो किती हजारो बुक्स आहेत. पण एंड ऑफ द डे तो कॉम्प्युटर स्वतः मिचवत नाही पाळत आणि तो पाळू पण नाही शकत. आणि त्यांनी काय पाळलं तरी पण त्याला काय अर्थ नाही आहे. कारण ते नुसतं त्याच्यामध्ये नुसतं स्टोर्ड आहे. पण करणे दॅट्स तो प्रॅक्टिकल गोष्ट दॅट्स इम्पॉर्टंट. लशोनारा नाही बोलायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे कोणाबद्दल बोलणे, टीका काढणे ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे किती इम्पॉर्टंट आहे. पण काय करायचं, सवय. आदतचे आदत शे मजबूर मजबूर बोलतात ना. तर ते सवय आहे, सवय आहे. काय करायचं, 50-60 वर्ष, 80 वर्ष तीच गोष्ट करत आलंय तर ऑफकोर्स ती डिफिकल्ट आहे सोडायला. पण काय करायचं, आपल्याला मिचवा आहे. आणि या दिवसामध्ये एलुलमध्ये एक स्पेशल पॉवर असते. स्पेशल एक वेगळ्या तरा प्रकारचा आपल्याला आकाश बर्फ एनर्जी देतं. त्याच्यामध्ये आपण लक्झोर बेचुआ होऊ शकते. लक्झोर बेचुआ इन द सेन्स रिपेंटन्स करू शकतो. आणि समज जर तो रिपेंटन्स असेल, मी आहावा विथ लव्ह टुवर्ड्स आकाश बर्खू, तर तीच गोष्ट जी माणसाने चूक केली ती चेंज होते मिtzvot मध्ये. म्हणजे समज पैशाच्या बाबतीत आपण बोललो होतो, समज त्याचा अकाउंट मायनसमध्ये असेल 2,000, तर समज जर तो रिपेंटन्स केला फॉर एक्झाम्पल, तर त्याचा मायनसचा प्लस होतो. म्हणजे जेवढे त्यांनी चूक केले ते सर्व त्याच्या पॉझिटिव्ह साईडमध्ये जातं. आणि त्याचं सगळं त्यांनी सोयी होतं, त्याचे मेरिट्स आहेत. म्हणून बोलतात का जेव्हा जो पण माणूस खोजरबेचुआ होतं, तर तो त्या त्या दर्जावर त्या दर्जावर एक सद्दिक पण नाही उभा राहू शकत का. कारण ज्या ज्या हितलाहवूत, ज्या त्या स्फूर्तीने, त्या एनर्जीनी त्यांनी जेवढं आवडीने ती चूक केली होती, ती अवेरा केली होती आणि ती सीन केली होती. किती त्याच्यामध्ये त्यांनी एनर्जी टाकली होती आणि किती सम्याक होता आणि किती सिमखा त्याच्यामध्ये टाकली होती.
त्या त्या लेवल ऑफ सिमखा आणि एनर्जी मित्सुआमध्ये टाकायला खूप डिफिकल्ट आहे. पण जेव्हा तो लक्झरबेचिवा होतो, जेव्हा तो रिपेंटन्स करतो, पश्चाताप करतो आणि आकाश बरोखूरकडे बोलतो, अरे मी चूक झाली, मला माफ कर. आणि कशाला? कारण आकाश बरोखूरला नाही आवडत म्हणून, दुसरं काही नाही. नाही का त्याला भीती वाटते का त्याला आता शिक्षा मिळेल. पण अम, तो बोलतो का नाही, पण आकाश बरोखूरला नाही आवडत. जसं काय, जसं ए, वडिलांना काय नाही आवडत, तर माणूस ट्राय करतो का तो नाही करणार, तो मुलगा ट्राय करतो का तो त्याच्या समोर ही गोष्ट नाही करणार, त्याच्या समोर तरी ॲटलिस्ट ती गोष्ट नाही करणार का त्याच्या आबाला नाही आवडत ती गोष्ट केलेली. कोणाला काय नाही आवडत, कोणाला नाही, त्याच्या समोर नाही आवडत, कारण नाही नाही केलेली चांगली, कारण त्याला नाही आवडत, उगाच त्याला त्रास होईल. म्हणून ज्याला त्याचा प्रेम असतं त्याच्या आई वडिलांवर, तो ट्राय करतो ती गोष्ट त्याच्या समोर नाही करायला. तसंच आकाश बिलकुल नाही पाहिजे. आणि हवा विथ लव्ह म्हणून माणूस त्या गोष्टीवर नाही करत. पण याच्याने त्याला त्याला किती फायदा मोठा होतो आपल्याला कळायला पाहिजे. का ते त्याचे सगळे सीन्स आहेत, पाप आहेत, ते कन्वर्ट होतात मेरिट्समध्ये. आणि जसे काय मायनसचा प्लस होतं. आणि दॅट्स द त्या तिकडे जायला पाहिजे आपल्याला. तो डायरेक्शन पाहिजे आपला. तर एनिवे, पण काय होतं, नॉर्मली माणूस बोलतो हे मिtzवा आहे तो माझ्यासाठी नाही आहे, हे सद्दिकीमसाठी आहे. माणूस जो लहानपणापासून तोरा आणि मिtzvot पाळत आला आहे त्याच्यासाठी हे सिंपल गोष्टी आहेत, ते त्याच्यासाठी गेले असतील, आमच्यासाठी नाही. आता डिफिकल्ट आहे गोष्टी, कोणाबद्दल नाही बोलणे, काय बोलायचं मग? बोलायला काय आहे दुसरं? असे बोलतात कोण कोण. बोलायला काय त्याच्याशिवाय? समज मी दुसऱ्यांबद्दल नाही बोलणार, मग कोणाबद्दल काय बोलणार? असा असा प्रश्न येतो त्यांना. तर काय बोलणार मग? कोणाबद्दल बोलणार नाही, मग काय बोलणार? तर मग फाईन, आपल्याला खूप गोष्टी बोलायला आहेत, पण ए, तो सीन आहे, काय करायचा? तर एक मीरा आर इन न्यूवर्थ करून ही स्टोरी ऐकली. का नॉर्मली मग माणूस बोलतो का, हा हा मिचवा माझ्यासाठी नाही, तो मिचवा माझ्यासाठी नाही, आणि तो त्याच्या हातून अजून चूक करतो आणि अजून चूक करत जातो, कारण तो बोलतो हे माझ्यासाठी नाही. तर तसंच एक राव अब्राहम अबुफ्लाया, तो एक वेळा चालला होता कॅनडाला, टोरंटोला चालला होता. त्याचा कुठे तिकडे गेट त्यासाठी त्याला अरेंज करायला सांगितलं होतं, म्हणून तो चालला होता. त्याच्या बाजूला बसला होता एक ब्लॅक, काळा, निग्रो. निग्रो नाही बोलत आजकाल, काळा माणूस, हे आफ्रिकन, आफ्रिकन टाईपचे काइंड ऑफ. त्याच्या बाजूला बसला होता. आणि तर ह्यानी त्याला बोललो हॅलो हाय. प्लेनमध्ये बसल्यानंतर त्याला बोललं, आता चांगला असतो का, रिलिजियस माणूस आहे आणि तो राबी आहे, तर ऑफकोर्स तो बाजूला शालोम बोलेल, हॅलो हाव आर यू, पद्धत चांगली, दे खैरेच कदमाले तोरा. आणि त्यांनी त्याला विश केलं, त्याला म्हणजे त्याचं नाव काय, आणि तो बोलला त्यात, तो बोलत नाव, त्याचं नाव आहे शाह. शाह नाव आहे त्याचं. ठीक आहे बोलला. आणि आता यांनी त्याचा पुस्तक काढलं आणि वाचायला लागला. पुस्तक, कोणता पुस्तक होता? खुमाश. खुमाश काढला आणि वाचायला लागला. आणि त्यावेळेला होता पराशात खोकात. तर त्यांनी पुस्तक काढला आणि चालू केलं वाचायला. What? तर हा, तो बाजूला बसलेला, तो आफ्रिकन, आफ्रिकन ट्राईबचा, म्हणजे डार्क बोलतात माणसं इकडं, काळा नाही बोलत, डार्क पर्सन. त्यांनी तो त्याच्या बुकमध्ये बघत होता येऊन जाऊन, परत बघतोय त्या बुकमध्ये, परत डोकावून त्याच्या बुकमध्ये बघतोय. तर त्यांनी त्याला विचारला, काय पाहिजे, काय आहे? काय पाहिजे? तर तो बोलला, नाही हे काय लिहिलंय, काय वाचतोयस तू? तो बोलतो, हे तोरा आहे, बायबल, तोरा आहे. आणि मग हे काय लिहिलंय? तो बोलतो, हे पाराशात खुकात आहे आणि लिहिलंय, जोत खुकाता तोरा.
तर हे शब्द काय आहेत, हे शब्द काय आहेत? हा नखोन, जोत हुक्काता तोरा, हुक्काता तोरा. तो बोलते पण काय कोणती लँग्वेज आहे? हिब्रू. तर तो बोलते इंटरेस्टिंग. पण का तू विचारतोस एवढा याच्याबद्दल? त्याने विचारलं, राव अब्रामने त्याला विचारलं, एवढा काय विचारतो त्याच्याबद्दल? तर त्यांनी लगेच हात त्याचा स्लीव वर केले आणि दाखवला का त्याच्या हातावर टॅटू काढले. गोंदले गोंदले. काय गोंदले? खुका तर तोरा. जोत हा खुका. जोत हा खुका. नाही खुका. खुका तर तोरा. त्याच्या हातावर गोंदले, टाटू काढले. तुला हे काय? ते हेच शब्द आहे तिकडं. तो बोलते "हे काय तुझ्या हातावर कशाला आहे?" तो बोलते नाही माझ्या आबानी, माझ्या वडिलांनी माझ्या हातावर काढलं जेव्हा मी थोडासा मोठा झालो तेव्हा. त्यांनी माझ्या टाटू दिला मला कळून. का? तो बोलते नाही चायनीज, चायनीज मध्ये त्याचा अर्थ आहे गुड लक. तो बोलते चायनीज नाही, इब्रू आहे. हुक्का तर तोरा. हुक्का तर तोरा आहे. आता बघ, हे बघ तोरामध्ये लिहिलंय. तो बोलते नाही माझा आबा बोलला काय चायनीज, चायनीजमध्ये लिहिलंय गुड लक, म्हणून त्यांनी काढलंय. बोलतोय असं कसं होऊ शकते? आता तर दाखवते मी तुला. तो बोलते मला नाही माहित, माझ्या आबासंग बोल, त्यांनी मला काढून दिले. तो बोल ओके ठीक आहे. त्यांनी त्याला नंबर दिला त्याचा आबाचा. आणि जेव्हा तो कॅनडाला उतरल्यानंतर, तो तो त्यांनी लगेच त्याला फोन केला त्याच्या आबाला, आणि तो बोलला अरे तुझ्या मुलाला भेटलो, माझ्या बाजूला बसला होता प्लेनमध्ये, फार चांगला मुलगा आहे तुझा आहे ते. पण नुसता एक प्रश्न विचारायचा होता का त्याच्या हातावरचा काय आहे, त्याच्या हातावरचा तुम्ही टाटू काढला होतास काय त्याचा? तो बोलतो हां ते, तो चायनीज प्रॉवर्ब आहे, चायनीजमध्ये गुड लक बोल. तो बोलते नाही 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 चायनीज नाही आहे, तो हिब्रू आहे ना पण, हिब्रू आहे, मला माहिती आहे हिब्रूमध्ये लिहिलं आहे तिकडे. तो मग त्याच्या मागे लागला, विचारायला लागला असं कसा लिहिलंय, कुठून तू कुठून काढलाय आणि येते. आणि तो ट्राय करत होता नाही बोलायला, पण शेवटी तो अचानक रडायला लागला. तर रडायला लागला. तर तो त्याने विचारलं का काय झालं, काय काय काय? तो बोलतो का तो स्वतः इस्रायल आहे. तो इस्रायल आहे आणि तो पोनोविच येशिवामध्ये शिकत होता, बने बराकमध्ये येशिवामध्ये शिकत होता. आणि त्याचं लग्न झालं, मुलं होती त्याला, आणि तो तिकडे शिकायचा पोनवित येशिवामध्ये. आणि तिकडे तो त्याची फायनान्शियल सिच्युएशन एवढी चांगली नव्हती, म्हणून त्याला काम शोधायला लागला. म्हणून तो कामाला गेला कुठेतरी, त्याला तेलावीच्याकडे कुठेतरी काम लागले, ते साफसफाई करायची. तर तो शिकायचा आणि संध्याकाळी जाऊन काम करायचं तिकडे. तिने राव शाख तेव्हा मेन होता, पूर्ण शिवाचा ऋषी शिवा होता. आणि त्यांनी त्याला विचारलं मी जाऊ काय कामाला? तो बोलतो नो प्रॉब्लेम, जाऊ शकतोस. पण काही महिन्यानंतर तिकडे अजून एक वर्करला आणली काम करायला. आणि वर्करला आणली आणि संध्याकाळचा टाईम असतं, कोण नसतं ऑफिसमध्ये, तो आणि ती एक बाई होती. आणि आता प्रश्न आहे, ते राव शाखला जाऊन विचारलं का तो काम करतोय आणि ती बाई पण असते आणि दुसरा कोण नसतं ऑफिसमध्ये, सगळं कोण नसतं. ते साफसफाई त्यांचा निकायोन, निकायोनचं काम असतं त्यांचं. ती तिचे काम करते, मी माझं काम करतो. पण प्रॉब्लेम आहे का नाही? तर आप शाख बोला ऑफकोर्स प्रॉब्लेम आहे. इखुद इखुद दुसरी स्त्री आणि तो पुरुष एका जागेवर नसू शकते, जिकडे कोण नसेल, एकांत असेल जागा, तिकडे असुर आहे राहायला. ऑफकोर्स बायकोला अलाउड आहे, बहिणीला अलाउड आहे, आईला अलाउड आहे, ए, त्या मुलीला अलाउड आहे सोबत. पण ही खुदचे लॉज. तो बोला नाही तुला अलाउड नाही ती करायला. तो बोलते पण मी, मला तो मस्त काम आहे हे ते, आम्ही काळजी नाही, मी नाही बघत तिच्याकडे, मी बघत पण नाही तिच्याकडे, ती तिचं काम करते, मी माझं काम करतो आणि पैसे मिळतात मला, माझं परनास आहे, घरी पैसे येतात थोडे. तर हा शाख बोला बघ,
अलाउड नाही आहे तुला सोबत काम करायला, काम सोडून टाक, दुसरं काम मिळेल तुला, काय नाही. तो बोले पण पन्नासाचा गोष्ट आहे, मला तर एवढा चांगला पगार मिळतोय, एवढा चांगला सेटल झालो मी थोडासा. तर त्यांनी राव शाखने लगेच जाऊन पुस्तक काढला आणि दाखवला, जोत हुक्काता तोरा, जो हॉक आहे ऑर्डिनन्स म्हणजे आकाश बाळकोनी दिलंय, त्याला तू प्रश्न नको विचारूस. हे माझ्यासाठी नाही आहे, हे दुसऱ्यांसाठी आहे. मी नाही पडणार त्या गोष्टीमध्ये. मी माझ्यासाठी नाही लिहिले ते, म्हणजे मला काय नाही फरक पडणार. जसं बोलतात माणसं, हां, त्या मिक्स्ड डान्सिंगच्या लग्नाला गेल्यानंतर मला काय फरक नाही पडणार. मी ठीक आहे, मला काय नाही फरक पडणार. कसे पण बायका असतील तिकडे तरी काय नाही फरक पडणार मला. काय एवढं वर्ष काय नाही फरक पडत. तर जोत हुकाता तोरा. त्यांनी दाखवला का बघ, आकाश बरोबर तो क्वेश्चन नाही करू शकत. सर्वांसाठी तो तोरा आहे आणि त्याच्यावर प्रश्न नको विचारूस. असं दिलंय, केलं पाहिजे. तर तो त्यासाठी खूप डिफिकल्ट होता. तो बोला, "परनासा आहे, पैसे मिळतात, पगार मिळतो चांगला." तर त्याला फार डिफिकल्ट झालं. आणि तो शेवटी तो डिसाईड करतो, ते नाही ऐकलं राफ शाहचा. राफ शाह गदोळदोर होता, त्याचं नाही ऐकलं. आणि तो कंटिन्यू केला काम करायला. आणि शेवटी काय झालं, जे नॉर्मली थोराचं नाही ऐकलं, थोरामधलं नाही ऐकलं, तर काय होतं, हळूहळू त्याच्या हातून चूक झाली. मग जाऊ तिच्या संग दररोज भेटून, दररोज भेटून, दररोज भेटून काय झालं, त्यांनी त्याच्या बायकोला सोडली. बायको मुलांना सोडलं आणि तिच्यासोबत तिच्या गावी गेला, कॅनडाला. ती तिकडूनची होती म्हणून. आणि तिकडे तिच्यासोबत लग्न केलं, काइंड ऑफ. ऑफकोर्स लग्न नाही, तिच्या संगत राहिला. आणि त्याच्यापासून मुलगा झाला, मुलं झाली. आणि हा मुलगा होता त्याच्यात झाला तो. आणि त्याचं नाव त्यांनी काय ठेवलं, शाह नाही ठेवलं, शाह. का? ठेवलं त्यांनी राब्बीचं नाही ऐकलं, राव शाहचं नाही ऐकलं, म्हणून त्याच्या मुलाचं नाव शाह ठेवलं त्यांनी. आणि आणि त्याचं नाही ऐकलं, खुक्काचा तोरा, ते नाही ऐकलं. म्हणून त्याने त्या मुलाचा थोडासा मोठा झाल्यानंतर त्याच्या हातावर काढला, टॅटू काढला का, ही चूक माझ्या हातून मोठी चूक झाली, का रावचं नाही ऐकलं म्हणून. आणि म्हणून त्यांनी त्याच्या हातावर टॅटू काढला. आठवण ठेवायला अख्ख्या जन्मभर का त्यांनी त्याचा रावचं नाही ऐकलं. आणि म्हणून तो जिकडे सगळ्यात मोठी चूक केली आणि सगळ्यात मोठी गोष्ट सगळं सोडून तो तिच्या नादी लागला आणि सोडून गेला. का? सिंपल लॉ, एक लॉ नाही पाळला म्हणून त्यांनी सगळंच सोडून दिलं, काहीच नाही पाळू शकला तो. बेसात असेल तुला बोलला का तू, आता मे बी तो खोदर विचार झाला असेल. पण तर म्हणून जोत खूप खाता तुला. म्हणून तो, ते कोणते कोणते लॉज दिसतात आपल्याला, जे आपल्याला डिफिकल्ट असतात पाळायला, पण लॉ इज लॉ. ते पाळ, सगळं नीट होईल. नाही पाळलं तर प्रॉब्लेम होऊ शकते. म्हणून माणसाने ट्राय केलं पाहिजे, किती पण काय पण होऊन दे. तो बोले मी पाळीन, आज नाही जमत उद्या पाळीन, उद्या नाही जमत परवा पाळीन. पण त्यांनी असं नाही बोललं पाहिजे ना, हे माझ्यासाठी नाही आहे, हे माझ्यासाठी नाही, नाही बोललं पाहिजे. मग आता अजून चूक नाही होणार अशी नाही बोललंच नाही पाहिजे ते. कारण त्याचं ऑफकोर्स पुढे जाता काय ना काय होईल आणि तो पडू शकतो त्याच्याच गोष्टीमध्ये, जे जे अलाउड नाही. आणि आकाश बरोबरला हाशिमला माहिती आहे का आपल्यासाठी काय चांगलं नाही, आणि तो आपल्याला बोलतो काय करायचं काय नाही करायचं. वाव, फाईन. आपल्याकडे आपण स्टार्ट केलेत प्रेयरनी, ते प्रेयर आपण बोललोच नाही सर स्टार्टमध्ये. लेट्स डू इट. त्याच्यामुळे बोलतो काहीतरी विसरल्यासारखं वाटतंय. ओके, ही आपण ॲज युजल वी डू दिस प्रेयर बिफोर वी स्टार्ट. आता आपण करूया. יהי רצון מלפניך, אדוני אלוהי, שלא יארע דבר תקלה על ידי, ולא אכשל בדבר ההלכה, וישמחו בחבריי, ולא אומר אל טמא טהור, ולא אל טהור טמא, ולא ייכשלו חבריי בדבר הלכה, ואשמח בהם, כי אדוני ייתן חוכמה מפיו, דעת ותבונה, גל עיניי ואביד נפלאות מתורתך. Okay, so בסייעתא דשמיא, आपण विल गो टू मिशनायोत. मिशनातमध्ये आपण 7th केला होता लास्ट टाइम. 7वा मिशना केला होता, ज्याच्यामध्ये
पण सिक्स सेवन्थ सेवन्थ केला होता आपण. जसं मिशनातमध्ये आपण बघतो या चॅप्टरमध्ये का पेसाखच्या ऑफरिंगमध्ये समज जर काय चूक झाली, काय झालं, अ, तर मग काय केलं पाहिजे ते आपण बघितलं होतं लास्ट टाइम पण बघितलं होतं. तर इथे पण आपण बघतो का आपल्याला माहिती आहे का पेसाखचा ऑफरिंग देताना स्पेसिफिक एकदम स्पेसिफिक लॉज आहेत. आणि समज जर तो 1 वर्षापर्यंतच आपण बोललो तो 1 इयरचा पाहिजे, 1 इयरची जास्त मोठा नाही पाहिजे, से नाहीतर किवसा इज, हा म्हणजे बकरी नाहीतर मेंढा, जो तो 1 वर्षापर्यंतच पाहिजे, त्याच्याशी मोठा नाही पाहिजे. मग आपण बघितलं तर इकडे का समज जर चूक झाली त्याची आणि त्यांनी चुकून नेकेवा फिमेल गोट ठेवली, ॲनिमल ठेवला मेलपेक्षा ऐवजी, तर मग काय करायचं? मग त्याला बाजूला ठेवतात आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतं, लग्न होतं नाहीतर काहीतरी लागतं. मग त्याला ते विकू शकतात आणि मग त्याचे पैसे घेऊन ते लोक ते दुसरं ऑफरिंग पीस ऑफरिंग हे श्लमीम मध्ये कन्वर्ट करतात आणि मग तो ऑफरिंग ते देतात. आणि मग अजून एक बघितलं होतं आपण का समज जर त्यांनी पेसाख ऑफरिंग बोलला का ही पेसाख ऑफरिंग आहे, हा पेसाख आहे, आणि तो वारला, तर मग त्याचा मुलगा नाही देऊ शकत तो पेसाखमध्ये, कारण त्याचा जो मालक आहे तो ऑलरेडी नाही आहे तिकडे. पण त्याचा पीस ऑफरिंग म्हणून देतात. तर दॅट्स द सेवन्थ मिशना. ते आपण लास्ट टाइम बघितलं होतं. विल गो टू द एट मिशना. 8व्या मिशनामध्ये पण समथिंग सिमिलर आहे. जिकडे मिक्स झाले, अर्पण मिक्स झालं. आपल्याला माहिती आहे का वेगवेगळे टाईपचे अर्पण आहेत, आणि त्यांनी अर्पण द्यासाठी तो बोलला हा अर्पण आहे, हा तो अर्पण आहे, आणि आता त्याला माहीत नाही कोणतं काय आहे. सर्व मिक्स झालेत. आता काय करायचं? तो काय नाही बोलू शकत, तो घेऊन नाही शकत आणि बोलते नाही मे बी हा असा असेल, मे बी हा तर असेल नाही. तिने एक वेळ डिसाईड केलं, एक वेळ बोलला का हा अर्पण पेसाख आहे, हा श्लमीम आहे, हा दुसरा अर्पण आहे, तर ते हा बेखोरोत आहे, आणि कोणता वेगळा अर्पण आहे आपण बघू का. मग त्याचा त्याचा फिक्स कसा करू शकतोय तो, तर बघू. आपण बघतो का आपल्या बोलण्यामध्ये किती ताकद आहे का. काय समज जर त्यांनी डिसाईड केलं, तो बोललाय, बोलून गेला एक वेळा, तर परत त्याला फिक्स करायला नाही करणार, तो फिक्स नाही करू शकत. कारण तो बोलला, झालं. त्यांनी डिसाईड केलं, तो बोलून गेला का हे हे ही गोष्ट आहे, ही दुसरी गोष्ट आहे, ही हा अर्पणसाठी आहे, ती दुसऱ्या अर्पणसाठी आहे. तर मग एक वेळ त्यांनी डिसाईड केलं, तर मग तो चेंज नाही करू शकत पुन्हा. म्हणून 8वा मिशन आपण बघूया. आपण पहिले वाचूया आणि नंतर त्याचं एक्सप्लेनेशन ट्राय करूया बघायला. הפסח שנתערב בזבחים, יראו עד שיסתאבו, וימכרו, ויביאו בדמי היפה שבהן ממין זה, ודמי היפה שבהן ממין זה, ויפסיד המותר מביתו. נתערב בבכורות. רבי שמעון אומר, אם חבורת כהנים יאכלו. ओके. इंग्लिशमध्ये पण बघू शकता मे बी तुम्ही. हिअर इज इंग्लिश. तर समज जर एक ऑफरिंग असेल, त्यांनी पेसाखची ऑफरिंग समज मिक्स झाली दुसऱ्या ऑफरिंग सोबत, हा श्लमीम नाहीतर ओला, दुसरे अर्पण आहेत त्यांच्यासोबत मिक्स झाली, आणि त्याला नाही माहिती आता कोणता काय आहे. तर मिशना बोलतोय इयर ए,
म्हणजे काय, त्यांना त्यांना ठेवायचं आणि मग त्यांना ए, त्यांना शेतीमध्ये सोडून ठेवायचं. आणि जोपर्यंत त्यांना कोणती तरी मूम नाही येत, त्यांच्यामध्ये काही ते प्रॉब्लेम नाही क्रिएट होत, तोपर्यंत तोपर्यंत त्याला ठेवायचं. एक वेळ ते अनफिट झाल्यानंतर मग ते पैसे ते चेंज करतात आणि मग जसं आदल्या मिशनामध्ये बघितलं, ते घेतात, विकतात आणि मग त्याचा अ, ते पैसे मग ते वापरतात. तर इकडे पण बघतो आपण का त्याच्यासाठी पण रूल्स आहेत. आता ए, इकडे 3 वेगळे टाईपचे अर्पणांचा आपण बोलतोय. पण असं आहे का, प्रत्येकचा रेट वेगळा आहे. प्रत्येक अर्पण वेगळा, ए, वेगळा प्राईस आहे त्याची. त्याची किंमत वेगळी आहे. तर मग त्याची किंमत इ- इथे 3 टाईपचे बघितले आपण, पेसाख, श्लमीम आणि ओला, राईट. आणि ते 3, समज जर 2 आहेत ते 50 शेकेलचे आहेत आणि एक आहे तो 100 शेकेलचा आहे, तर त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी तो तिघांचा सगळ्यात हायेस्ट रेट लावला पाहिजे आणि त्याचे तेवढे पैसे घेतले पाहिजेत. कारण त्याला नाही माहिती कोणता काय आहे. तर समज जर 2 50चे आहेत आणि एक 100चा आहे, तर तो बोलतोय हे 100 शेकेल मे बी ह्या ह्या सॅक्रिफाईससाठी जो इकडे आहे, या बकरी आहे ती, त्याच्याऐवजी ते पैसे इकडे ट्रान्सफर करतोय, त्याची की दुसऱ्या ह्याच्यामध्ये येते आणि जसं काय ते त्याला रिप्लेस करतोय. म्हणजे एक आहे ए, श्लमीमबद्दल द्या. एक ओलासाठी घेतला त्यांनी 100 शेकेल, याचे ओलाचे आहेत. अ, दुसरा आशाम आणि तिसरा पेसाख. तर 100 शेकेल याच्यासाठी, 100 शेकेल दुसऱ्यासाठी आणि 100 शेकेल तिसऱ्यासाठी. आणि मग ते जाऊन तो ए, श्लमीम घेतं, ते पैसे घेतो आणि तिकडे जाऊन त्याच्याऐवजी दुसरा घेतो आणि मग ते याचा सॅक्रिफाईस देतो. कारण ते स्विच झाले, आपल्याला माहित नाही कोणत्या काय आहे. म्हणून तो मॅक्झिमम घेतो, त्याला तो कमीमध्ये नाही घेऊ शकत, कारण तो मॅक्झिमम पैसे वापरतो. कारण मे बी तो दुसरा अर्पण असेल, म्हणून त्यांनी मॅक्झिमम घेतलं पाहिजे त्यांच्या रेटप्रमाणे आणि मग त्यांनी विकत घेतलं पाहिजे त्या त्या रेटमध्ये. मग तो कम्प्लिटली ट्रान्सफर होतो त्याचा त्याचा आणि त्याला अलाउड करायला. आणि त्यांनी स्वतःच्या पैशातून घेतलं पाहिजे, दुसरा त्यांनी नाही वापरू शकत, कारण त्याच्या हातून चूक झाली आधीच का सगळे मिक्स झाले, जे बरोबर नाही आहे. आणि आता त्यांनी फिक्स करायला ट्राय करतोय, तर त्यांनी स्वतःचे पैसे वापरले पाहिजेत आणि ते मॅक्झिमम रेट आहे त्याप्रमाणे चाललं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी रिप्लेस केलं पाहिजे. आता दुसरा दुसरा आहे, अजून एक त्याच्यामध्ये पॉईंट आहे, आपण बघतो का, समज जर बेखोरोत मध्ये समज जर मिक्स झाले, पेसाखचा अर्पण आहे, या पेसाखचा अर्पण आहे, कुर्बान पेसाख तो बेखोरोत मध्ये मिक्स झाला. ए, आणि इकडे काय बेखोरोत, ते कोहानीमसाठी असतं, राईट. म्हणजे पहिला जो येतो फर्स्ट बॉर्न, तो कोहानीमसाठी असतं. पण इकडे पेसाखचा ऑफरिंग मिक्स झाला, कशामध्ये, बेखोरोतमध्ये. आता काय करायचा, तर राबी शिमन बोलतात का, समज पूर्ण ग्रुप असेल जो पेसाखचं ऑफरिंग करायला आलेत, सगळे कोहानीम असतील, तर मग काय प्रॉब्लेमच नाही. कोहानीमलाच खायला अलाउड आहे, दुसऱ्या कोणालाच खायला अलाउड नाही बेखोरोत. तर ते खातील आणि सर्व संपवतील केव्हापर्यंत, रात्रीच्या रात्री संपवायला पाहिजे. का आपल्याला माहिती आहे का, खच्चोतपर्यंत, मिडनाईटपर्यंत खाल्लं पाहिजे पेसाखचं अर्पण. तर ते पेसाखचं अर्पण लगेच संपवतील. ए, पण ए, बेखोरोतचं अर्पण, त्याला खायला मोठं जास्त टाईम आहे. दिवस रात्र आणि दिवस असे
टाईम असतं त्याचा आणि तेव्हा ते खाऊ शकतील. पण पेसाखचा अर्पण आहे, तो रात्रीच्या रात्री संपवला पाहिजे. म्हणजे मिडनाईटपर्यंत संपवलं पाहिजे, नाही रात्री पण. मिडनाईटपर्यंत, मध्यरात्रीपर्यंत संपवलं पाहिजे. खच्चोत होईपर्यंत संपवला पाहिजे. जसं आपण सेदेरमध्ये ट्राय करतो का खच्चोतपर्यंत खाल्लं पाहिजे अफिकोमान, ते त्याच्यासाठीच. तर इकडे पण ते जो टाईम आहे तो ते कमी झाला आता. ते जास्त खायचा अलाउड होतं त्याला. पण आता तो बोलतो नाही, खच्चोतपर्यंत संपवलं पाहिजे. आणि नाही संपलं तर जाळून टाकलं पाहिजे. का? कारण ते मिक्स झाले. मे बी तो पेसाकचा ऑफरिंग असेल. तो बेखोरत नसेल, म्हणजे फर्स्ट बॉर्न नसेल, तो पेसाकचा अर्पण असेल. म्हणून रबी शिमोन बोलतात का ते कोहानिमचा ग्रुप असेल त्यांना खायला अलाउड आहे. पण रब्बानी मेहतानी बोलतात नाही. नाही, तसं नाही करू शकत. का? कारण आता टाइम कमी केला आपण. अलाउड किती होतं? दिवस, रात्र आणि दिवस खायला अलाउड होतं फर्स्ट बॉर्नचा अर्पणला. पण इथे पेसाकचा अर्पण समजतो, तो पेसाकचा अर्पण आहे म्हणून घाबरून आपण बोलतो नाही, त्यांना लवकरात लवकर खाऊन दे, किंवा पण रात्रपर्यंत, आणि समज झालं तर त्यांना जाळायला पाहिजे. तर मग रब्बानी बोलतात नाही, अलाउड नाही तसं करायला. रब्बी शिमोन प्रमाणे नाही जाऊ शकत. का? कारण आता तुम्ही टाइम कमी केला त्याचा. आणि टाइम कमी करणं म्हणजे नको असताना तुम्ही जाळला तो. मे बी तो खायला अलाउड आहे पण तुम्ही जाळता. जो मे बी तो पेसाकचा ऑफरिंग असेल म्हणून तो जाळता त्याच्यानी. हे असूर आहे करायला, असूर आहे जाळायला, जोपर्यंत त्याचा अलाउड आहे खायला तर. तर का तिकडे सफेक आहे, तिकडे डाऊट आहे, तिकडे प्रश्न होता का तो पेसाकचा अर्पण आहे का बेखोरत आहे, म्हणजे फर्स्ट बॉर्न आहे. तर तर म्हणून ते बोलतात, रब्बानी बोलतात नाही, अलाउडच नाही. समज बेखोरत असेल आणि जरी कोहानिम असतील तरी सुद्धा जसं आपण आधी बघितलं तसं केलं पाहिजे. त्यांना सोडलं पाहिजे जोपर्यंत त्यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट नाही होत, आणि मग त्याचे पैसे अ, घेऊन मग दुसरं अर्पण त्याच्याऐवजी दिलं पाहिजे. पण ते अलाउड नाही. जरी पण कोहानिम असतील तरी पण त्यांना अलाउड नाही खायला. कारण ते मुद्दामून त्याचा टाईम कमी होईल आणि त्याच्यानी अ, तो इसूर होईल. जसं काही तुम्ही जी कोदेश गोष्ट आहे जी अलाउड आहे खायला, ती जाळली. आणि म्हणून रब्बानीप्रमाणे अलाउड नाही. रब्बी शिमोन बोलतात नाही अलाउड आहे. रब्बी शिमोन बोलतात नाही, कोहानिमला अलाउड आहे, ते खाऊ शकतात बेखोरोत. तर मग त्यांनी पेसाखचं अर्पण आहे का फर्स्ट बॉर्न आहे ते आपल्याला माहीत नसेल, तर ते त्यांनी खाल्लं पाहिजे आणि त्यांनी खच्चोतपर्यंत संपवलं पाहिजे. पण हलाखा इज लाईक रब्बानीम. रब्बानीम बोलतात नाही. रब्बानीम हलाखा रब्बानीमसारखा जात आहे का नाही, काय ते रिस्क नाही घेऊ शकत आणि ती चूक नाही होऊ शकत हातून त्यांच्या. आणि ती उगतच जे कोदेश आहे, समज तो बेखोरत असेल, समज तो फर्स्ट बॉर्न असेल, तर पेसाक समजून तो जाळणे, तो इसूर आहे. म्हणून जास्त चांगलं त्यांना त्यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट झाल्यानंतर त्याचे पैसे घेऊन दुसरं विकत घेतलं पाहिजे आणि त्याचे ट्रान्सफर होत त्याच्यावर, दुसऱ्यावर. दिस इज द एट्थ मिशना. आपण नाईन्थ मिशना बघूया. मला माहिती आहे आपण तो कम्प्लीट करूया का नाही, पण ॲटलिस्ट आपण चालू करूया, वाचूया. ए आणि आपण बघूया थोडासा दुसरे स्टोरीज. छान स्टोरीज आहेत. लास्ट पाराशाबद्दल पण आहेत चांगले स्टोरीज. आणि ते एलुलबद्दल बघूया आपण. रोशनाबद्दल बोलूया, कारण अजून 2 आठवड्यात रोशना आहे आपल्या. अजून एकच शिवर आहे त्याच्या आधी, मला वाटतं या एकच शिवर असेल त्याच्या आधी. तर मग थोडं थोडं रोशनाबद्दल पण बघूया. हे राफ शिमोनचं शिवर आहे मला वाटते, राईट आता आफ्टर नंतर. तर बघूया आपण. लेट्स सी. लेट्स रीड द मिशना. म्हणजे आपण 2 मिशना वाचल्यासारखं होईल, चांगलं होईल. इट्स गुड. तेवढं मिशना वाचणे चांगलं असतं. ओके. तुम्ही बघू शकता म्हणजे स्क्रीनवर. חבורה שעבד פסחו, פסחה, אמרו לאחד, צא, הוא ובקש ושחוט עלינו. הלך ומצא ושחט, והם לקחו ושחטו. אם שלא נשחט ראשון, הוא אוכל משלו, והם אוכלים עמו. ואם שלהם נשחט ראשון, הם אוכלים משלהם, והוא אוכל משלו. אין ידוע איזה מהן נשחט ראשון, או
ששחטו שניהם כאחת, הוא אוכל משלו, והם אינם אוכלים עמו, ושלהם יצא לבית השרפה, ופטורין מלעשות פסח שני. אמר להם, אם איחרתי שחטו עליי, הלך ומצא ושחט, והם לקחו ושחטו. אם שלהם נשחט ראשון, הם אוכלים, הם אוכלים משלהם, והוא אוכל עמהם. ואם שלא נשחט ראשון, הוא אוכל משלו, והם אוכלים משלהם. אין ידוע איזה מהם נשחט ראשון, או ששחטו שניהם כאחת. הם אוכלים משלהם, והוא אינו אוכל עמהם, ושלא יצא לבית השרפה. הוא פטור מלעשות פסח שני. אמר להם ואמרו לו, אוכלין מן הראשון? לא אמר להם ולא אמרו לו, אינם אח, אחרין זה לזה. मोठा विषय आहे, ברוך השם. आपण नेक्स्ट टाइम त्याचं एक्सप्लेनेशन बघूया, बेजात हशेम. ए, तर आत्ता आपण लेट्स गो, आपण बघूया थोडेसे स्टोरीज रिगार्डिंग एलूल, नाहीतर पारशाबद्दल थोडासा. एनिवे, एलूलमध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल बघतो, आपण एलूल चालू करूया. एलूलमध्ये आपण बघतो का आपल्याला माहिती आहे का अख्खा पूर्ण जगाचा जजमेंट होतं. पूर्ण जगाची जजमेंट होतं. पण कुठेच दिन होतं, राईट? तर कुठेच नाही लिहिलंय योमादीन. योमादीन नाही लिहिलंय, कुठेच नाही लिहिलंय. अख्ख्या कोणत्याच ह्याच्यामध्ये नाही लिहिलंय का हा हा दिवस इज अ डे ऑफ जजमेंट. पण रिअली इज अ डे ऑफ जजमेंट, राईट? आपल्या सगळ्यांचे सगळे प्रत्येक जगाचे प्रत्येक जे पण जी गोष्टी आहेत, सगळे माणसं, सगळे सर्व आकाश बरोबरच्या समोर येतं आणि तो जजमेंट होतं त्याचा. पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये लिहिलंय का तो मलखूत, आपण आकाश बरखूला बोलतो का तो तो किंग आहे, तो राजा आहे, अँड सो ऑन. आणि पूर्ण दिवसमध्ये पण आपण अ, ए, कोणत्याच रीतीने आपण योम तेरुवा बोलतो, जेव्हा शोफार वाजवतात, आणि मलखुयोत, झिख्रोनोत आणि शोफारोत. तर हे तीन गोष्टी आहेत आणि तीन टाईपचे स्टेजीस आहेत ह्या दिवसामध्ये, रोज मध्ये. तर त्याच्यामध्ये आपण आकाश बरखूची किंगशिप आपण बोलतो का आकाश बरखू राजा आहे आणि तो सर्वांच्या वर आहे, आणि ते बोलतो आपण. पण दिन, आपण आपल्याला माहिती आहे का तर दिन आहे, दॅट्स अ जजमेंट. तर मग मध्ये हाऊ इज इट वर्क टुगेदर, ते कसं होतं ते फार इंटरेस्टिंग आहे. काय तो योम दिन आहे, पण आपण नाही बोलत. आपण आकाश बरखूला किंगशिप बद्दल बोलतो. जसं शिमन पण बोलले होते आधीच्या शिवरमध्ये, क्या द फर्स्ट पार्ट, फर्स्ट डे इज फॉर द क्लली जनरल असतं, आणि सेकंड डे इज अ पर्सनल, प्रत्येक माणसासाठी असतं. अजून थोडेसे टिप्स असतात ते रोशनामध्ये, का जेवढं लवकर नमाज करता येईल तेवढी चांगलं असतं. जो लवकर लवकर जातं आकाश बुकाच्या समोर, तर तो जास्त, त्याला जास्त फायदा होतो असे बोलतात. म्हणून लवकरात लवकर नमाज करणे चांगलं असतं. जेवढी लवकर नमाज करता येईल तेवढी चांगली असते. जिकडे चांगली मिनियान असते, नेच मिनियाने असतात खूप जाग्यावर, तिकडे केलेली जास्त चांगली असते. ऑफकोर्स क्षणामध्ये रागवलं नाही पाहिजे. माणूस एक्स्ट्रा करायला जातो आणि नंतर त्याला दिवसामध्ये राग आला तर सगळं खूप मोठी, पण खूप मोठी गोष्ट आहे ती. रागपासून लांब पळायला पाहिजे. कारण ती गोष्ट, सर्व जे पण त्याला मिळवलंय ते सर्व सर्व जाऊ शकते, त्याच्या हातामध्ये काहीच नाही राहू शकत. ए, म्हणून प्रत्येक माणसाने ट्राय केलं पाहिजे का तो दिवसामध्ये अजिबात रागवलं नाही पाहिजे 2 दिवस.
अजिबात रागवलं नाही पाहिजे, राग नाही आला पाहिजे. केव्हा केव्हा माणूस सकाळपासून नमाजीमध्ये असतो आणि मग दुपारी घरी आल्यानंतर त्याला खूप भूक लागलेली असते आणि त्याला राग येऊ शकतोय. तर आपल्याला माहीत पाहिजे आता प्रत्येक माणूस मला माहिती आहे का प्रत्येक इकडे सगळ्यांना फार मोठा एक्सपिरियन्स आहे. सगळे खूप क्षण त्यांनी बघितलेत ऑफकोर्स. तर प्रत्येकाला माहिती आहे तो काय आहे, त्याला केव्हा राग येतो, तेव्हा केव्हा तो भडकू शकतो, अचानक त्याला राग येतो, अचानक काहीतरी होऊ शकतंय. तर त्या सिच्युएशनमध्ये गेल्यानंतर त्यांनी सांभाळलं पाहिजे. त्याला माहिती आहे का आता लवकरच ती सिच्युएशनमध्ये तो पडणार आहे. आता लवकर त्या सिच्युएशनमध्ये तो येणार आहे, ज्याच्यामुळे तो राग येऊ शकते. नाहीतर नाहीतर प्रत्येक पार्टनरनी बघितलं पाहिजे का बाबा ह्यानी सकाळपासून काही खाल्लं नाही आणि म्हणून ह्याला चिडवायचं नाही आता. चिडवायचं नाही. कोणाला सवय असते. तर ह्याला चिडवलं नाही पाहिजे, थोडासा शांत ठेवला पाहिजे. त्याच्यामध्ये काय असं बोललं नाही पाहिजे ज्याच्यामध्ये राग येईल. समोरच्यानी पण सांभाळलं पाहिजे. कारण तो अख्खा दिवस नमाज केली त्याने ऑफकोर्स. तर सांभाळलं पाहिजे त्यांनी, समोरच्यानी पण सांभाळलं पाहिजे का प्रत्येक माणसाने स्वतःला सांभाळलं पाहिजे आणि स्वतःच्या पार्टनरला पण सांभाळलं पाहिजे ऑफकोर्स. कारण एंड ऑफ द डे समज एकाला त्रास होतो तर ऑफकोर्स सगळ्यांना त्रास होतो. फॅमिली आहे. तर फॅमिलीच्या पण सगळ्या माणसांना त्यांनी सांभाळलं पाहिजे का राग नाही आला पाहिजे. आधी सगळं प्रिपरेशन करून ठेवलं पाहिजे का का त्या मोमेंटमध्ये समज पाहुणे येणार असतील काय तर अरेंज पाहिजे आणि समज अचानक काय झालं तरी सुद्धा त्याला अजिबात राग नाही आला पाहिजे बोलतात आणि मनात पण थोडीशी पण त्रास नाही झाला पाहिजे. एक छान स्टोरी ऐकली मी राव आर्ये इच्काक आर्ये एप्स्टीनकडून जी जी आपल्याला बघू शकतो का एलुल एलुल महिन्याचा काय इम्पॉर्टन्स आहे. तर एक राव होता, एक इस्रायलमध्ये राव होता आणि तो त्याच्या येशिवासाठी पैसे कलेक्ट करायला अमेरिकेला गेला. तर अम, या इकडे उदा आहे राव गबरे बोलतात का रोशन संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी म्हणजे फास्ट ऑफ गिदालियाचा उपास असतो. तर राव उरियलचा शिवर 1 तास लवकर असेल म्हणजे इस्रायलमध्ये 5 वाजता असेल आणि इंडियामध्ये 8:30ला असेल. राईट. 8:30 7:30 7:30ला असेल राईट 7:30ला किंवा रोहिशानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गिदाऱ्याच्या उपाच्या दिवशी 1 तास लवकर शिवर असेल. एनिवे तर तो राव सिनाय मॉस्कोविच तो एक रोज शिवा होता आणि तो गेला अमेरिकामध्ये पैसे कलेक्ट करायला आणि त्यांनी तेवढं जमलं तेवढं त्यांनी जमा केले पैसे. तर त्याचा एक मित्र आला आणि त्याला विचारलं मग काय जमले पैसे. तो बोलते अरे कसले पैसे माझे तिकीट पण नाही निघाली ऑलमोस्ट तिकीट निघेल माझी नुसती आताशी आणि एसी वासाठी काय प्रश्नच नाही आहेत. ते बोलते असा कसा. तो बोला मला वाटलं की खूप श्रीमंत माणसं आहेत पण माझ्याकडे काहीच नाही मिळालं. तो बोलते कोण आहे का इकडे श्रीमंत ओळखणारा. तो बोलते या एक खूप श्रीमंत माणूस आहे. त्याला मिस्टर बेल्स बोलतात बेल्स. या आणि त्याला ए, त्याला कोणतरी बोललं का समज जर तो तोरा आणि मिचोत मध्ये स्ट्रॉंग झाला तर ते खूप पैसेवाला होईल. पैसेवाला राहील त्याकडे खूप पैसा राहील आणि खूप पैसे असतील त्याच्याकडे आणि तो तोरा आणि मिचोत खूप स्ट्रॉंगली फॉलो करतो आणि तो खूप पैसेवाला आहे त्याच्याकडे खूप पैसे आहेत आणि तो एवढा एवढा तो उदार आहे का तो सगळ्यांना वाटत फिरत पैसे आणि खूप पैसे वाटायचा तो नाही नुसता थोडासा खूप पैसे वाटायचा. तर त्याची फॅमिली त्याची मिशपाखा आहे त्याची फॅमिली आहे. तर बोलतो हा तर वाटत सुटले पैसे. तर ते लोक कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी फॅमिलीनी त्याच्या बाजूला त्याच्यासोबत त्याच्या सगळं असं अरेंज केलं
का तो स्वतः नाही देऊ शकणार पैसे. त्यांनी त्याच्यासाठी सेक्रेटरी ठेवला आणि त्याच्या थ्रूच दुसऱ्यांना पैसे मिळतील. समज जर कोण येईल घ्यायला, तर त्याच्याकडे नाही जायला लागेल, त्याला सेक्रेटरीच सगळं सांभाळेल. तर म्हणून आता तो त्या मिस्टर बेल्स तो त्याला नाही पकडू शकत आपण, तर त्या सेक्रेटरी संगत अपॉइंटमेंट ठरवूया. तर राव सिन्हाचा भाऊ होता, त्यांनी अरेंज केला त्या सेक्रेटरी संगत अपॉइंटमेंट. आणि त्यांची अपॉइंटमेंट होती 9 वाजता. आणि त्यांनी सगळे रेडी केलं आणि बोलू आपण 9 वाजता त्यांच्याकडे पोचूया, त्याच्या ऑफिसमध्ये जिकडे तो बसतोय, आणि ऑफकोर्स तिकडून मे बी त्याला पैसे मिळतील येशिवासाठी. तर त्यांनी सकाळी 9 वाज लवकर केली आणि निघाले. आणि मग ट्रॅफिक जॅममध्ये अडकले. आणि 9ला 10 मिनटं असताना ते लोक तिकडे बिल्डिंगच्या जवळ पोचले. आता बिल्डिंगच्या जवळ पोचले, तर अजून वर जायला लागेल आणि पार्किंग शोधायला पाहिजे. तर त्याचा भाऊ बोलला, तू जा धाव वर 43rd फ्लोअरवर. या 43rd फ्लोअरवर त्याचा ऑफिस आहे. तिकडे जा, तो पण मी येतोय, मी पार्किंग शोधतो आणि येतो. तर हा गेला एलिव्हेटर शोधायला. जिकडे लिफ्ट, कुठे लिफ्टकडे बघायचं, तर तिकडे एक माणूस भेटला त्याला आणि तो बोलला, अरे काय बोलतोस, कसा आहेस तू, तर इस्रायलहून आलेला दिसतोय. तो दे या, नको नको, बरोबर मी इस्रायलहून आले, पण मला धावायचं आहे, मला मला लवकर अपॉइंटमेंट आहे, मला लवकर जायचं, आपण बोलूया नंतर पाहिजे, तर मला धावायला पाहिजे. तर तो बोलला, नाही कसं काय, मग तू कशासाठी आलेस इकडे. तो ते फाईन, मला मला जायला पाहिजे लवकर. माझी अपॉइंटमेंट आहे पण. मग तो बोलते, कशासाठी तू काय पैसे कलेक्ट करायला आलेस. तो बोलते, हो हो, पण आपण नंतर बोलू, मला टाईम नाही आता तुझ्या बोलायला. माझ्यासाठी कोणतरी थांबले तिकडे वर, त्या संगत अपॉइंटमेंट आहे म्हणून. तर प्लीज प्लीज आपण नंतर बोलूया, मला टाईम नाही, मला टाईम नाही, मला धावायला पाहिजे. ते लगेच लिफ्ट आणि दाबली, तरी पण तिकडून लांबून त्याचा भाऊ आहे, तो हॉर्न मारत होता त्याला लांबून. हॉर्न मारत आणि असा बोट दाखवते, बोट दाखवते. तो बोलते, मला माहिती आहे इकडं, इकडे लिफ्ट आहे, मला माहिती आहे, मला मिळाली लिफ्ट, काय नाही, काळजी नको करूस. तरी पण तो हॉर्न मारतो आणि बोलतोय, बोट दाखवते, बोट दाखवते त्या त्या बाजूला. तो बोलतो, नाही माहिती काय बोलते, मला मिळाली, मी सांभाळ, काय नाही, मी जातो जातो, मी लिफ्ट मिळाली मला. तर तो लिफ्टमध्ये बटन दाबतात आणि तो माणूस जो आहे बोलत होता ते सांगत, ते दोघं जण लिफ्टमध्ये चढतात सोबत. तर आतमध्ये गेल्यानंतर तो बोलायला लागता, हा ओके, अजून आपल्याला वर जायला टाईम आहे, वरच्या फ्लोअरवर जायला टाईम आहे. तर बोल काय मग. तो बोलते, या माझी एशिवा आहे आणि त्या एशिवासाठी मी आलो आहे पैसे कलेक्ट करायला. आणि मला खूप लेट झालं आहे आता. तो मला इकडे त्या सेक्रेटरी संगत माझी अपॉइंटमेंट आहे, आणि मी तिकडे लवकरात लवकर, मला मे बी पैसे मिळतील तर खूप चांगलं होईल. आणि ठीक आहे, आपण नंतर बोलूया. आपण पाय, तर आता मला धावायला पाहिजे लवकरात लवकर. जास्त मी तुला एक्सप्लेन नाही करू शकत. आणि त्यांचा फ्लोअर येतो आणि दोघं उतरतात. उतरल्याबरोबर ते बघतात तर भाऊ त्याचा वर उभा आहे. अरे तू बोला, अरे तू वर कसा आलास. तो ते नाही, दुसरी लिफ्ट होती ना, जास्त फास्ट आली. तो बोला, काय झालं मग, लिफ्टमध्ये बोललास त्याच्यासोबत. तो बोलतो, कोणा सांगत, त्या माणसा सांगत. या त्या संग बोललास, त्यांनी काय दिले तुला. तो ते मी ह्याच्यासाठी तुला, मी त्या सेक्रेटरीसाठी भेटायला आलो ना. तो बोलते, नाही हाच तर होता मिस्टर बेल्स, हाच तर मोठा श्रीमंत माणूस आहे, जो जो ज्यांनी जो देऊ शकत होता तुला, आणि तू त्या संग का नाही बोललास. तो बोलते, मला मी नाही ओळखलं त्याला. आणि तेव्हा ती एवढी चांगली अपॉर्च्युनिटी घालवली जे. आणि आता तो नाही, तो निघून गेला, तो गेला त्याच्या ऑफिसमध्ये आतमध्ये, आता ते भेटूच नाही शकत. आणि शेवटी तो त्या सेक्रेटरीकडे गेला आणि तिने थोडेसे ए, किती अमाऊंट दिली, पण एवढी मोठी अमाऊंट नाही दिली त्याला. तर मग पण समजा त्यांनी त्या श्रीमंत माणसाला भेटला असता, डायरेक्टली बोलला असता, एक्सप्लेन केलं असतं नीटपणे, जेव्हा तो विचारत होता, तर त्यांनी पूर्ण अमाऊंट, जास्त चांगली अमाऊंट दिली असती त्याच्या हिशोबासाठी. तर तसंच एलूरमध्ये पण आपण येतो, आपण सेलिखोत करतो, आपण आकाश बरोबरकडे मागतो, आपण बोलतो का मला पुढची लाईफ दे, कशासाठी, त्याची सेवा करायला, त्याची मिचवत पाळायला. आणि केव्हा केव्हा असं होतं का माणूस त्याच्या शब्दांमध्येच बिझी राहतो, गाण्यांमध्ये बिझी राहतो, लवकर उठतो म्हणून तो अख्खा दिवस झोपा काढतो.
मग अख्खा दिवस झोपा काढतो, मग त्याला कंटाळा येतं. मग समज जर तो लवकर उठतं, त्या झोपायला नाही मिळत, मग तो चिडचिडा असतो अख्खा दिवस, मग सगळ्यांवर राग काढतो, आरडाओरडा करतो घरी, सगळ्यांना बोलतो, बोंबा मारतो. पण मिस केलं. द पॉइंट इज, आकाश कडून तुला फेवर पाहिजे, तू चांगला वागला पाहिजेस पूर्णपणे. हशेम जवळ आहे आता एलुलमध्ये. आणि समज जर आपण रोशनाने थांबू, पण आत्ता आकाश बाकू जवळ आहे, तर आत्ताच मागितलं, आत्ताच तू माफ मागितली पाहिजे, आत्ता ती गोष्ट केली पाहिजे. तुझं नाही, आता आपण टाईम आहे, आपण आरामात, काय नाही, आत्ता नको चालू करायला काय स्पेशल. मी स्वतःला बोलतोय ऑफकोर्स. नाही, आत्ता काय स्पेशल चालू करायची गरज नाही. आपण कंटिन्यू नंतर बघूया, नंतर बघूया, नवीन गोष्टी नंतर चालू करूया. तर तसा माणूस त्याचा टाईम वेस्ट करतो. आणि शेवटी अचानक तो रोशनाला येतो. आणि त्यांनी काय प्रिपेअर केलं आहे, कुठे काय, कुठे आहे ते सर्व, कुठे त्याचे नवीन गोष्टी चालू केले, काय स्वतःवर घेतलंच करायला, की चूक करत होतंस ते सुधारलीस, काय इम्प्रूव्ह केलं. आणि मग अचानक तो रोशनाला येतो आणि अचानक सगळं फास्ट होतं, त्याला कळतच नाही काय चाललंय. आणि हे सेलिकोचे दिवस, हे एलूलचा महिना, तो खबाल, तो वेस्ट करतो, त्याचा वेस्ट जाऊ शकतात. म्हणून आत्ताच सांभाळलं पाहिजे माणसाने, प्रत्येकाने स्वतः जे डिफिकल्ट मिचवत असतील त्याच्यासाठी ते स्वतःने केले पाहिजेत. कारण ह्या दिवसांमध्ये एक स्पेशल, एक सियात दिशमाय असते, एक स्पेशल मदत असते आकाश आशेमकडून, जी आपल्याला मदत करते ती नवीन गोष्टी चालू करायला. आणि आत्ताच मेलेख पसदे, किंग इज इन द फील्ड असं बोलतात, का हाशेम बाहेर आहे, आपल्यासाठी आहे, आपण बोलू शकतो त्यासोबत, आपण त्याच्यासंग डायरेक्टली करू शकतो, डायरेक्टली बोलू शकतो, आणि त्यासंग त्या जवळ जाऊ शकतो. तर ही अपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. आणि जेव्हा माणूस ती मिचवा चालू करतो या दिवसांमध्ये, तर तशीच तशीच ती आग असते, ती मिचवाची लहावूत असते, जी इयर जो भीती आणि आकाश बाळखोची मलखूत जे आपण रेकग्नाईज करतो या दिवसांमध्ये, ती पूर्ण टाईम आपल्यासोबत त्या मिचवा संगत राहते. असे राव पिंटो एक्सप्लेन करतात का, जेव्हा तो माणूस त्या टाईमामध्ये चालू करतोय कोणती गोष्ट, तर ती गोष्ट त्या पूर्ण एव्हरी टाइम तो चालू करतो ती गोष्ट, एव्हरी टाइम ते गोष्ट घेतो स्वतः करायला, आणि तो कंटिन्यू करतो ती मिचवा. तर ती मिचवा, ती एलूलचा जो वातावरण आहे, तो त्यासोबत राहतो पूर्ण मिचवासोबत एनी टाईम, पूर्ण वर्ष. तर हाच टाईम आहे माणसाने स्वतःवर घ्यायला, आपण स्वतःवर अजून स्वतःला एनकरेज केलं पाहिजे, मोटिवेट केलं पाहिजे स्वतःला, ऑफकोर्स. आणि सुधारलं पाहिजे. कोणत्या पण गोष्टी, म्हणजे जे आपण वीक असू त्या गोष्टीमध्ये, नाहीतर नवीन काहीतरी गोष्ट, नवीन मिचवा जी आपल्याला लांब होती आतापर्यंत, ती स्वतःवर घेतली पाहिजे. एनिवे, राव शिमोन थांबलेत मला वाटते, या राव शिमोन आहेत ऑनलाईन. तर आपण आपला शिवर एंड करू विथ स्पेशल द प्रेयर. आपण वी डू ऑलवेज, तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. מודני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש ולא שמת חלקי מיושבי קרנות. שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא והם רצים לבאר שחת, שנאמר ואתה אלוהים תורידם לבאר שחת. אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם ואני אפתח בך. So with this trust in Hashem, I wish you all a great week. Shabbat Shalom. आणि लेट्स होप का आपण सेलिखोतला उठू त्या दिवसांना डिस्टर्ब नाही करणार. आणि אשר הקדוש ברוך הוא ימלא כל משאלת ליבנו לטובה. תודה רבה, thanks a lot for coming for the शिवर. आणि सगळ्या पुरुषांसाठी राव शिमोनचा गेमरचा शिवर आता कंटिन्यू होईल. So תודה רבה וכל טוב ושלום שלום. جزاكم الله خير.